भाग चौथा. लवकर. आता पुढे. संगीताताईच्या दोन्ही उभारामधील ब्रेसियरच्या हुकवर मी बोटे ठेवली. मी तो उघडायचा प्रयत्न केला पण मला तो उघडताच आला नाही. मी पुन्हा प्रयत्न केला पण नाही. हताशपणे मी तिच्याकडे बघितले आणि ती खुदकन हसली आणि म्हणाली, कम ऑन सागर, पुन्हा प्रयत्न कर. मला नाही जमत ताई, खूप टाईट आहे तुझी ब्रा. अरे पुन्हा प्रयत्न कर, तुला जमेल काढायला. मी तुला सांगते तसे कर म्हणजे हुक निघेल. ओके चल. तुझी दोन्ही हाताच्या चिमटीत हुकचे दोन्ही भाग धर. हा असेच. आता दोन्ही भाग मागे घे, मधला भाग पुढे दाबत, जणू मोडून टाकतोस तसा. क्लिक. हा आवाज ऐकलास म्हणजे हुक ओपन झाला. आता एक बाजू वर आणि दुसरी बाजू खाली सार. अशी. हा उघडला ना हुक. संगीताताईच्या ब्रेसियरचा हुक उघडला. पण मला ब्राच्या घट्टपणाची कल्पना नव्हती, त्यामुळे जसा हुक उघडला तसे तिच्या ब्राच्या दोन्ही बाजू पटकन उडाल्या आणि तिची छाती नग्न करत तिच्या बगलेत लोंबकळू लागल्या. मी तिच्या नग्न छातीचे निरीक्षण करू लागलो. ताई किंचित जरी हलली तरी तिची छाती डुचमोळत होती, दुधाने भरलेल्या पिशवीसारखी. गडद चॉकलेटी रंगाचा छातीवरील अरोला 1 रुपयाच्या नाण्यापेक्षा मोठा वाटत होता आणि त्याच्या मध्यावर किंचित गुलाबी रंगाची तिची स्तनाग्रे टपोया बोरासारखी वाटत होती. काय छाती दिसत होती माझ्या बहिणीची. मागे टेबलावर पडलेल्या मॅगझिन मधील मुलींची छाती माझ्या ताईच्या छाती पुढेच कमारत होती. अर्थात मी इतक्या जवळून खरी-खुरी नग्न छाती बघत होतो म्हणून मला तसे वाटत असावे, पण त्या क्षणाला मला ती जगातील सगळ्यात सुंदर छाती वाटत होती. गुंग होऊन मी तिच्या छातीकडे बघत होतो. सागर, हॅलो, कोठे आहेस तू? तिचा आवाज ऐकू आल्यावर मी भानावर आलो. काय ताई, तुझ्या चेहऱ्यावरून दिसते की तुला माझी छाती खूप आवडली आहे. हो ताई, खूप सुंदर दिसते तुझी छाती, एकदम सेक्सी. असे वाटते सतत त्यांच्याशी खेळत राहावे. हो ना, मग लवकर जवळ ये आणि त्यांच्याशी खेळ. मी माझे दोन्ही हात संगीताताईच्या नग्न छातीच्या दोन्ही उभारावर ठेवले आणि मी त्यांना दाबायला लागलो. लख्ख प्रकाशात दिसणाऱ्या तिच्या उघड्या छातीने मला इतके मोहित केले होते की मी डोळ्याची पापणीही निवता तिच्या छातीकडे बघत होतो व त्यांना हाताने कुस्करत होतो. तिची स्तनाग्रे बोटात पकडून मी पिरगळली की ती हुंकार सोडायची. माझा लंड कडक झाला होता आणि उत्तेजनेने माझे शरीर कंप पावत होते. माझ्या ओठाला आणि घशाला कोरड पडली होती आणि मी माझ्या ओठांवरून मध्ये मध्ये जीभ फिरवत होतो. मी ओठांवरून जीभ फिरवत होतो त्याचा संगीताताईने भलताच अर्थ काढला, माझ्या फायद्याचा. माझ्या डोक्यामागे हात ठेवून तिने मला ओढले व माझे तोंड तिच्या डाव्या छातीच्या निप्पलवर ठेवले. जसा मी तिचा निप्पल माझ्या तोंडात पकडला तिचे अंग शहारले आणि तिने जोरात माझे डोके तिच्या छातीवर दाबून मला तिची छाती जमेल तितकी तोंडात घ्यायला लावली. मी तिची छाती चोखू लागलो. मी त्यांना चोखत होतो, चावत होतो, त्याचे चुंबन घेत होतो. मी उजव्या हाताने तिचा तो डावा स्तन धरून थोडावर उचलला आणि मग त्याला जोरात चोखू लागलो. आपोआप माझा डावा हात संगीताताईच्या उजव्या छातीच्या उभारावर गेला आणि मी त्याला कुस्करू लागलो. मला माहित नाही किती वेळ मी तिच्या छातीबरोबर खेळत होतो. कदाचित 10-12 मिनिटे झाली असावी. माझ्या चोखण्यामुळे तिची छाती लाल झाली होती व माझ्या तोंडातील लाळेने चमकत होती. शेवटी संगीताताईने मला तिच्या छातीपासून दूर ओढले आणि म्हणाली, पुरे झाले सागर, बास आता. मला माहित आहे तू दिवसभर जरी माझी छाती चोखत बसला तरी तुझे मन भरायचे नाही. मी ओशाळून हसलो. मग तिच्या डोळ्यात बघून तिला तडक विचारले, ताई, मला तू तुझी खालची ती दाखवशील का? मला वाटलेलंच
संगीताताईने हसून म्हटले, मला माहित होते की फक्त माझी छाती बघून तुझे काही समाधान होणार नाही, तेव्हा तू माझी पुच्ची पण बघायला मागणार. मी तोच विचार करत होते की अजून कसे तू ते विचारले नाहीस. ठीक आहे, गो अहेड. अट तीच. तुला जर बघायची असेल तर तुलाच सगळे करावे लागणार, का नाही ताई? यावेळी मी अगदी आनंदाने करेन. असे म्हणत मी माझे हात तिच्या कंबरेवर ठेवले. येथे बस सागर, म्हणजे तुला नीट बघता येईल. असे म्हणत संगीताताईने मला बाजूच्या छोट्या स्टूलावर बसवले. तो स्टूल साधारण 1 फूट उंचीचा होता. जेव्हा मी त्यावर बसलो तेव्हा माझा चेहरा बरोबर तिच्या टीजने आच्छादलेल्या पुच्चीच्या लेवलला आला. ती माझ्या अगदी जवळ आली, साधारण फूटभर अंतरावर, आणि तिने आपले हात माझ्या खांद्यावर ठेवले. मी तिच्या कंबरेच्या भागाचे निरीक्षण करू लागलो. तिची टीज गडद निळ्या रंगाची होती. ती इतकी घट्ट होती की कंबरेचे इलास्टिक आणि पायाचे इलास्टिक तिच्या अंगात रुतले होते. तिच्या पुच्चीवरही ती टीज इतकी घट्ट आच्छादलेली होती की त्यातून तिच्या पुच्चीची उभारी खुलून दिसत होती. तिच्या पुच्चीवरील काही केस टीजच्या बाजूने बाहेर आलेले दिसत होते आणि ती उत्तेजित झालेली होती कारण तिची टीज पुच्चीच्या भागावर ओली झालेली होती. मी माझी बोटे तिच्या कंबरेवर टीजच्या इलास्टिकमध्ये खुपसली आणि तिची टीज खाली खेचू लागलो. टीज टाईट असल्यामुळे मला जोर लावून खेचावी लागत होती. पण एकदा तिच्या मांड्यामधून टीज खाली सरकली तेव्हा मी सहजपणे पुढे ती खाली करू शकलो. आता संगीताताई माझ्यासमोर पूर्ण नागडी उभी होती, फक्त तिची ब्रेसियर तिच्या खांद्यावर लटकत होती. प्रथमच मी माझ्या बहिणीला इतक्या जवळून लख्ख प्रकाशात नागडी बघत होतो. माझे डोळे तिच्या नग्न पुच्चीवर खेळले होते. गडद काळे केस तिच्या पुच्चीच्या वरच्या भागावर होते व थोडे फार तिच्या पुच्चीच्या पटलाच्या बाजूला होते. गुलाबी रंगाची तिच्या पुच्चीची पटल, सुरकतलेली उभी चीर आणि त्याच्यावर उठून दिसणारा तिचा पुच्चीदाणा. पुच्चीरसाने तिची पुच्ची ओली झाली होती व उजेडात चमकत होती. काय दृश्य होते ते! मी हात उचलला आणि तिच्या पुच्चीवरील केसांवर हलकेच बोटे फिरवली. जसा माझा स्पर्श झाला तसे संगीताताईच्या तोंडून सुस्कार बाहेर पडला व तिने माझा खांदा घट्ट पकडला. ती गरम होत होती. मी माझी बोटे खाली सरकवली आणि हलकेच तिच्या पुच्चीदाण्याला स्पर्श केला. त्याने तिचे शरीर कंप पावले व तिला हलकासा झटका बसला. तिचा दाणा व्यवस्थित दिसावा म्हणून मी 2 बोटे तिच्या दोन्ही पटलावर ठेवून तिची पुच्ची थोडी उघडी केली. मी वर पाहिले तेव्हा मला दिसले की सुखाने तिने डोळे बंद केले होते व ती तोंडाने हुंकार भरू लागली होती. मी थोडा पुढे झालो ज्याने माझे नाक व तोंड तिच्या पुच्चीच्या फक्त इंचभर अंतरावर आले. तिला आपल्या पुच्चीवर माझे गरम श्वास जाणवले. तिने डोळे उघडून खाली माझ्याकडे पाहिले आणि जेव्हा तिला माझे तोंड तिच्या पुच्चीच्या इतक्या जवळ दिसले तेव्हा तिला राहावले नाही. झटकन तिने माझे डोके धरले व माझे तोंड तिच्या पुच्चीवर दाबून घेतले. आता मी संगीताताईची पुच्ची चोखू लागलो. मी चोखत होतो, चाटत होतो, चुंबत होतो. तिचा सगळ्यात संवेदनाशील भाग म्हणजे तिचा पुच्चीदाणा मी जोरात चोखत होतो. तिची पुच्ची चोखताना मी हात मागे तिच्या भरीव नितंबांवर नेले आणि त्यांना कुस्करू लागलो. किती मऊ मऊ लागत होते माझ्या बहिणीचे नितंब. त्यांना चोंबळायला, कुस्करायला, दाबायला मला खूप मजा वाटत होती. आता ती माझ्या तोंडावर हलकेच धक्के मारायला लागली. मी तिच्या पुच्चीत जीभ जेवढी जमेल तेवढी आत घातली आणि तिचा दाणा चोखू लागलो. तिच्या पुच्चीतून कामसलील बाहेर पडत होता ज्याने माझे तोंड भरले होते आणि ती बेभान झाली. तिची कामोत्तेजना शिगेला पोहोचली आणि 1 मिनिटात तिची कामतृप्ती झाली. तिच्या सत्खलनाची तीव्रता कमी कमी होत गेली व शेवटी तिने माझे तोंड तिच्या पुच्चीवरून बाजूला केले. कसे वाटले ताई? मी अगदी अभिमानाने तिला विचारले. धुंद केलेस तू मला,
सागर, तू दिवसेंदिवस जास्त प्रगती करत चालला आहेस. ओह थक्स ताई, तू खूप सुंदर आहेस. मला कल्पना नव्हती की पूर्ण नग्न तू इतकी सुंदर दिसतेस ते. माझ्या स्तुतीने संगीताताई फक्त हसली व पुन्हा कपडे घालायला लागली. मी पटकन पुढे होऊन तिला मदत करू लागलो. खाली बसून मी तिची पीच सरळ केली व ताणून तिला त्यात पाय घालायला लावले. तिने हस्त हस्त त्यात पाय घाले आणि मी पीज तिच्या पायातून वर सरकवली. जेव्हा मी तिला पीज पूर्णपणे घातली तेव्हा मी मुद्दाम पीज तिच्या कंबरेच्या वर ताणली, ज्याने तिच्या पुच्चीचा फुगीरपणा पीजमधून उठून दिसू लागला. मला तिच्या पुच्चीचा तो फुगीरपणा पीजवरून इतका आवडला की राहावून मी तिच्या पुच्चीचे चुंबन घेत. मग मी उभा राहिलो व संगीताताईच्या ब्रेसियरचा हुक पकडून तिला ती घालू लागलो. त्या टाईट ब्रेसियरमध्ये तिचे उन्नत उभार भरून ब्रेसियर लावणे म्हणजे मोठी कसरत होती, पण मी कसे बसे ते करू शकलो. जेव्हा ब्रेसियरचा हुक लावून मी तिच्या छातीकडे अभिमानाने पाहिले तेव्हा पुन्हा मला राहावले नाही व मी वाकून तिच्या छातीचे चुंबन घेतले. संगीताताईला मी करत होतो त्या गोष्टीने मजा वाटत होती व ती सतत हसत होती. शेवटी मी तिचा गाऊन उचलला आणि सरळ करून तिच्या डोक्यात घातला. तिने मग त्यात हात घालून गाऊन पूर्ण घातला व सरळ केला. सगळे झाल्यावर आम्ही एकमेकांकडे बघून मनापासून हसलो आणि तिने मला कवेत घेतले व म्हटले, ओह सागर, तू किती स्वीट आहेस. आता मला याची परतफेड करायलाच पाहिजे. असे म्हणत संगीताताई माझ्या ओठांचे चुंबन घेऊ लागली. प्रथमच आम्ही दोघे बहीण भाऊ तसे प्रेमिकांसारखे चुंबन घेत होतो. तिने आपल्या ओठांनी मला माझे ओठ उघडण्याचा इशारा केला आणि आपली जीभ तिने माझ्या तोंडात सारली. वाऊ, काय फ्रेंच किसिंग करत होती माझी ताई. बराच वेळ आम्ही एकमेकांची जीभ चोखत होतो. मध्ये मध्ये ती माझा वरचा ओठ आपल्या ओठात घेऊन चोखत होती आणि त्याच वेळी मी तिचा खालचा ओठ माझ्या ओठात घेऊन चोखत होतो. माझ्या बहिणीचे लुसलुशीत ओठ चोखण्याचा तो चुंबनाचा प्रकार मला खूप खूप आवडला. तसे किसिंग करून मी ब्यापैकी उत्तेजित झालो होतो आणि माझा लंड कडक झाला होता. आम्ही एकमेकांना चिटकून मिठीत उभे होतो तेव्हा माझा लंड तिच्या मांड्यावर खुपत होता. पण मला त्याची फिकीर वाटत नव्हती. उलट ताई माझ्या नितंबाला धरून मला अजून जवळ खेचत होती, ज्याने माझा कडक लंड तिच्या मांड्यामध्ये अजून खुपसला जात होता. आम्ही बहीणभाऊ अधाशासारखे चुंबन घेत होतो आणि खाली दरवाजा उघडला. आई आत आली व आमच्या नावाने तिने हाक मारली. मी पटकन संगीताताईपासून दूर झालो, पण तिने मला परत जवळ ओढले आणि पुन्हा मला किसिंग करू लागली. आई आली आहे ताई, ती वर येईल. काळजी कशाला करतोस सागर, ती येणार नाही. असे म्हणत ती मला किस करू लागली. तुमची साफसफाई झाली की नाही अजून, आईने खालून ओरडून आम्हाला विचारले. बस, थोडीच राहिली आहे आई, संगीताताईने तिला उत्तर दिले आणि ती माझ्या पुढे गुडघे टेकून बसली. एका झटक्यात तिने माझी शार्ट अंडरवेअर सकट खाली खेचली आणि माझा कडक लंड आपल्या हातात पकडला. तिने मादक नजरेने वर माझ्याकडे पाहिले आणि माझा लंड आपल्या तोंडात घेतला. वाऊ, काय फिलिंग होते ते. माझी ताई माझा लंड तोंडात घेऊन चोखते हे त्या वरच्या अगलने बघणे म्हणजे एक अविस्मरणीय दृश्य होते. ती आता तालबद्धपणे माझा लंड तोंडात आत बाहेर करत चोखू लागली. पण त्या क्षणाला माझ्या मनात विचार आला की खाली आईला कल्पना तरी असेल का की वर तिची मूल काय करत आहेत त्याची. संगीताताई माझ्या लंडाच्या सुपाड्यापासून खाली माझ्या गोट्यापर्यंत आपल्या जिभेने व्यवस्थित चाटत होती. त्याने मी वेडापिसा होत होतो. मग ती माझा लंड हलवू लागली. माझी ताई माझा लंड बऱ्याच दिवसापासून चोखत होती आणि ती चोखत असताना माझे सत्खलन रोखून कसे धरायचे हे मी चांगलेच शिकलो होतो. तेव्हा तिला कल्पना होती की निव्वळ एवढेच करून मी फिनिश होणार नव्हतो. तेव्हा ती माझ्या गोट्या चाटू लागली.
माझ्या गोट्यांवरील केस ती ओठात पकडून ओढू लागली. नंतर तिने मला हळूच सांगितले की माझ्या गोट्या तिच्या तोंडात टाक. मला त्याचे आश्चर्य वाटले, पण तिने आपले तोंड आवासून होईल तितके उघडले होते तेव्हा मी पटकन माझा लंडवर उचलून माझ्या गोट्या तिच्या तोंडात सारल्या. तिने गपकन त्या ओठात पकडल्या व आतून आपल्या जिभेने ती माझ्या गोट्यांची कातडीच घळू लागली. ती माझ्या गोट्या चोखत होती, झळत होती, चाटत होती. तो अनुभव माझ्यासाठी नवीन होता व मला प्रमाणाच्या बाहेर उत्तेजित करत होता. पण त्याचबरोबर गोट्या हा नाजूक भाग असल्यामुळे तिच्या चोखण्याचा मला थोडा त्रासही होऊ लागला. आह, माझ्या तोंडातून हुंकार बाहेर पडून मी थोडा कणलो. काय झाले सागर? लागले की काय तुला काहीतरी? माझा आवाज ऐकून आईने खालून विचारले. नाही आई. ताईने जोरात ओक. मी संगीताताईकडे बघत आईला उत्तर दिले आणि ताई चावटपणे हसत होती. संगीता, हळू जरा. सागरला त्रास होईल असे कशाला करतेस? आईने ताईला खालून सूचना केली. आईच्या सूचनेवर आम्ही दोघेही वर तोंड दाबून हसत होतो. ताई माझा लंड तोंडात दाबून हसत होती. ताईने पुन्हा माझा लंड चोखायला सुरुवात केली होती. आईला खाली वाटले असेल की संगीताताईने काहीतरी फर्निचर ओढले असावे ज्याने मला त्रास झाला, पण जर तिला कळले असते की ताई काय ओढत होती तर ती चक्कर येऊन पडली असती. मला थोडेसे अपराध्यासारखेही वाटत होते की मी इथे वर काय करतोय. आई खाली होती पण तिच्या बरोबर वर माळ्यावर तिची मुलगी तिच्या मुलाचा लंड चोखत होती व तिला त्याचा पत्ताच नव्हता. पण जसे संगीताताईने माझा लंड जोरात चोखायला सुरुवात केली तसे माझ्या अपराध्याच्या भावना गायब झाल्या व मी उत्तेजनेच्या चर्मसीमेवर पोहोचू लागलो. मी ताईचे डोके धरले व हळूहळू तिच्या तोंडात धक्के मारत तिचे तोंड झू लागलो. माझ्या भावना अनावर झाल्या. माझे स्खलन होणार याची मला कल्पना आली आणि मी तसा इशारा तिला केला. तिने माझा लंड तोंडात ठेवून मला होकार दिला व माझा लंड चोखणे चालू ठेवले आणि मी तिच्या तोंडात माझे वीर्य गाळले. माझ्या वीर्याच्या पिचकाया तिच्या तोंडात उडाल्या. माझे स्खलन होत असताना नकळत माझ्या तोंडातून हुंकार बाहेर पडले. आईला माझे हुंकार बहुतेक ऐकू गेले कारण ती बडबड करू लागली. नंतर तिने सरळ केलेली माळ्याची शिडी खाली तिरकी केली आणि ती वर चढू लागली. संगीताताईने पटकन माझा लंड सोडून दिला व ती उभी राहिली. मी झटकन माझी शर्ट आणि अंडरवेअर वर केली व माझा लंड आत लपवला. ताईने टेबलावरील ते मॅगझिन उचलून माझ्या हातात दिले आणि मी ते अंधाया कोपऱ्यातील जागी लपवू लागलो. जेव्हा आईने डोके वर करून माळ्यावर प्रवेश केला तेव्हा मी अंधाया कोपऱ्यातील फर्निचर सारखे करत होतो व संगीताताई टेबलावरील रद्दी नीट करत होती. आई आम्हाला हळू कामाबद्दल बडबड करू लागली व सगळे आवरायला मदत करू लागली. ती एक वेळ अशी होती की जेव्हा आम्ही दोघे बहीण भाऊ पकडले जाण्याबद्दल थोडे बेफिकिरीने वागलो, पण नंतर आम्ही तसा धोका कधी पत्करला नाही. त्या दिवसानंतर आम्ही शक्यतो सगळी काळजी घेत आमची मजा मारू लागलो. जेव्हा आम्हाला एकांत मिळत असे तेव्हा आम्ही आमच्या लैंगिक संबंधाबद्दल बोलत असू व एकमेकांकडून आम्ही किती मजा घेतोय हे सांगत असू. खास करून आमच्या रात्रीच्या मजेबद्दल आम्ही बोलत असू व शक्य होईल तेवढे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही लैंगिक सुख घेत असू. संगीताताईकडून मला सगळ्या प्रकारचे लैंगिक सुख मिळत होते, फक्त झोण्याचे सुख सोडून. मी तिला बऱ्याचदा त्याबद्दल विचारले पण तिने त्यासाठी मला स्पष्ट नकार दिला. आपल्या भावाबरोबर इतर प्रकारे लैंगिक सुख घेण्यात तिला मजा वाटत होती, पण प्रत्यक्ष संभोग करणे तिला गैर वाटत होते. पण मी ही हार मानली नाही. मी तिला सत्य विचारत असे व तिच्या मागे लागत असे. सुरुवातीला ती ठामपणे मला नकार देत होती, पण नंतर ती स्पष्ट नकार न देता माझे म्हणणे हसण्यावारी नेऊ लागली. एके संध्याकाळी आम्ही एकटे होतो तेव्हा मी तिला अगदी काकुळतीने विचारले, ताई, आपण सगळे करतोय फक्त ती एक गोष्ट सोडून.
आणि त्या एकाच गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी मी कासावीस झालो आहे. कोणती गोष्ट रे सागर? संगीताताईने मुद्दाम मिश्किलपणे मला विचार. बस काय ताई, तुला चांगलेच माहित आहे मी कशाबद्दल बोलतोय ते, मी तिला म्हटले. वेल, आपण ती रेषा योग्य वेळ येईल तेव्हा पार करूया, संगीताताईने विचार करत गंभीरपणे मला उत्तर दिले. तोपर्यंत सध्या जे आपल्यात चालले आहे त्यावर तुला समाधान मानायला हवे. मग मी पुढे तो विषय ताणला नाही, पण कमीत कमी मला थोडा आशेचा किरण दिसत होता. आधी ती ठामपणे नकार देत होती, पण आज तिने नकार देता योग्य वेळ येईपर्यंत वाट बघायला सांगितली होती. आणि ती योग्य वेळच येत नव्हती. नेहमीच आई किंवा बाबा किंवा दोघेही आमच्या घरात हजर असे. बरे, ताईच्या घरी ती राहत असे तेव्हा तिचे मिस्टर तिच्याबरोबर असत. निव्वळ 1-2 तासाकरता तिच्या आणि आमच्या घरी आम्हाला एकांत मिळू शकत होता, पण ते बहुतेक तिला नको होते म्हणून तिने तसे कधी सुचवले नाही. तेव्हा तिच्या दृष्टीने असलेली योग्य वेळ येईपर्यंत वाट बघण्याशिवाय मला गत्यंतर नव्हते. आणि ती योग्य वेळ एकदाची आली. माझ्या वडिलांचे एक जवळचे नातेवाईक जे गावी राहत होते ते वारले. वडिलांना तातडीने गावी जावे लागणार होते व आईही त्यांच्यासोबत चालली होती. माझ्या नशिबाने त्यावेळी संगीताताईचे मिस्टर बाहेरगावी गेलेले होते आणि ती आमच्याकडेच होती. जर ती आमच्याकडे नसली असती तर कदाचित आई माझ्यासाठी मागे राहिली असती, पण ताई माझ्या सोबत असल्यामुळे ते दोघेही जाणार होते. ब्याच दिवसातून ते दोघे असे एकत्र गावी जात होते आणि मला व संगीताताईला 2-3 दिवसांचा चांगला एकांत मिळणार होता. त्यामुळे मी मनातून खूप खुश होतो. आई वडिलांची बॅग भरायला मदत करताना संगीताताई व माझी डोळ्यांनी खुणवाखुणवी चालू होती व आमच्या दोघांच्याही डोळ्यात आम्ही पुढे करणाऱ्या मजेचे प्रतिबिंब आम्हाला दिसत होते. आई संगीताताईला व मला सगळ्या गोष्टींची काळजी घेण्याबद्दल सूचना करत होती आणि आम्ही गंभीरपणे तिचे म्हणणे ऐकत होतो व तिला होकार देत होतो. शेवटी ते दरवाजातून बाहेर पडत असताना मी त्यांना आश्वासन दिले की मी घराची आणि संगीताताईची व्यवस्थित काळजी घेईन. तसे त्यांना बोलताना त्यांच्या नकळत मी हळूच संगीताताईला डोळा मारला व तीही मिश्किलपणे हसत होती. आईवडिलांच्या जाण्याच्या गडबडीमुळे संगीताताई ऑफिसला गेली नव्हती की मी कॉलेजला गेलो नव्हतो. मी त्यांना बस स्टँडवर सोडायला गेलो व त्यांना बसमध्ये बसवून दिले आणि त्या दुपारी आमचे आईवडील गावी निघून गेले. मी जेव्हा घरी आलो तेव्हा मला दिसले की संगीताताई किचनमध्ये दुपारचे जेवण बनवत होती. मी तिला डिस्टर्ब केले नाही व बाहेरच्या रूममध्ये टीव्ही बघत बसलो. जेवण तयार झाल्यानंतर आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत जेवलो. नंतर संगीताताईने भांडी वगैरे धुतली आणि किचनमधले काम संपवून ती बाहेरच्या रूममध्ये आली. तिला माहित होते की मी तिची वाट बघत आहे, पण ती माझ्याकडे आली नाही. माझ्याकडे बघून ती मिश्किलपणे हसली आणि ती आरशाजवळ गेली व ब्रश घेऊन ती गाणे गुणगुणत केस विंचरू लागली. मनातून संगीताताई वाटत तर असणार माझ्याजवळ यावे, पण ती उगाचच मला तरसवत होती हे मी ओळखले तेव्हा मीच उठून तिच्याजवळ गेलो. मी मागून तिला मिठी मारली आणि आरशातून तिच्याकडे बघायला लागलो. ती माझ्याकडे बघून मंदपणे हसत होती. आरशात तिच्याकडे रोखून बघत मी चेहरा झुकवला आणि तिच्या मानेवर माझे ओठ ठेवले. मी तिच्या मानेचे चुंबन घेत घेत तिच्या कानाच्या पाळीवर आलो. तिचे अंग शहारले आणि तिने आपले डोळे बंद केले व एक हात वर करून ती माझ्या केसात हात फिरवू लागली. मी तिच्या पोटावरील माझा हात वर सरकवला आणि तिच्या छातीच्या उभारावर ठेवून तिची छाती चिवडू लागलो. थोड्या वेळाने मी तिला वळवले आणि तिने घातलेला गाऊन एका झटक्यात काढून टाकला. मग तिची ब्रेसियर खोलून मी तिची नग्न छाती दाबू लागलो व चोखू लागलो. थोडा वेळ तिची छाती दाबल्यानंतर मी खाली गुडघ्यावर बसलो आणि मी तिची पीस काढून टाकली. मग मी तिची नग्न पुच्ची चाटू आणि चोखू लागलो. काही क्षणातच ती कामतृप्त होऊन सत्खलित झाली. मग तिने मला उभे केले व स्वतः खाली गुडघ्यावर बसली.
माझी शर्ट आणि अंडरवेअर तिने खाली खेचली आणि माझा कडक लंड मोकळा केला. मग ती हिरिरीने माझा लंड चोखू लागली. थोड्या वेळातच मी तिच्या तोंडात सत्खलित झालो आणि माझे वीर्य गिळून ती उभी राहिली. तिने मला मिठी मारली व ती मला किस करू लागली. तसे एकमेकांची जीभ चोखत आम्ही कित्येकदा किस केले होते, पण यावेळी आम्ही दोघे पूर्ण नागडे होतो व एकमेकांच्या मिठीत होतो. अचानक मला जाणवले की माझ्या बहिणीच्या मिठीने आणि चुंबनाने माझा लंड हळूहळू पुन्हा कडक होत गेला आणि आता तो तिच्या पुच्चीच्या भेगेवर दाबला जात होता. माझ्या लक्षात आले की मी थोडा धक्का दिला तर माझ्या लंडाचा सुपाडा माझ्या बहिणीच्या पुच्चीत शिरू शकेल आणि उत्तेजनेच्या भरात ते होणारच होते. क्षणभर मला वाटले की तसे करावे, कारण तिच्या पुच्चीत शिरणे हे माझ्या कंट्रोलमध्ये होते. आम्ही दोघे काही क्षण हालचाल न करता स्तब्धपणे उभे होतो आणि आम्हा दोघांनाही त्या गंभीर प्रसंगाची जाणीव होती. आम्ही दोघांनीही आमच्या शरीराची पकड घट्ट केली आणि माझा लंड तिच्या पुच्चीवर दाबला जाऊ लागला, तिच्या पुच्चीच्या भेगेत थोडासा शिरून. आम्ही काही बोलत नव्हतो. पुढे घडणाऱ्या गोष्टीच्या कल्पनेने माझी उत्तेजना वाढत होती आणि माझे श्वास जोरात होत होते. त्या क्षणाला मला काही जाणवत असेल तर ते म्हणजे आमच्या नग्न शरीराची गर्मधग आणि माझा जोराने होणारा श्वासोच्छवास. मी संगीताताईच्या डोळ्यात रोखून पाहिले. तिच्या डोळ्यातही मला या अवस्थेचा तणाव स्पष्ट दिसला. माझा लंड तिच्या पुच्चीवर दाबला आहे आणि माझ्या थोड्या हालचालीने माझा लंड तिच्या पुच्चीत शिरू शकतो याची तिला स्पष्ट जाणीव होती, पण ती काही हालचाल करत नव्हती की बोलत नव्हती व मला घट्ट पकडून होत. अचानक डोअर बेल वाजली. संगीताताई पटकन माझ्यापासून दूर झाली आणि माझा लंड तिच्या पुच्चीवरून दूर झाला. तिने पटकन आपले कपडे गोळा केले आणि मला म्हणाली की कपडे घालून दरवाजा उघडवती स्वत कपडे घालण्यास किचनमध्ये पळाली. मी पटकन माझी शर्ट घातली आणि दरवाजा उघडायला गेलो. मी दरवाजा उघडला आणि बाहेर पाहिले तर ती आमच्या शेजारची बाई होती. ती आई बाबांबद्दल चौकशी करायला आली होती, कारण तिने त्यांना लगबगीने जाताना बघितले होते. मी तिला आमच्या जवळच्या नातेवाईकांच्या निधनाबद्दल सांगितले आणि त्यांच्या अंत्यविधीसाठी कसे आई बाबांना तातडीने गावी जावे लागले ते सांगितले. थोडा वेळ तिच्याशी बोलल्यानंतर ती निघून गेली व नंतर मी दरवाजा लावून घेतला. मी येऊन दिवाणावर बसलो आणि संगीताताई बाहेर आली व माझ्या बाजूला बसली. तिने आतून सगळे ऐकले होते तेव्हा तिने मला त्या शेजारील बाईबद्दल काही विचारले नाही. थोडा वेळ शांत बसल्यानंतर मी संगीताताईच्या खांद्यावरून हात टाकला व तिला जवळ ओढले. ताई, जेव्हा तू मला घट्ट कवटाळले होते तेव्हा माझा लंड तुझ्या पुच्चीत नक्कीच घुसणार असे मला वाटत होते, मी तिला म्हटले. भाग 5 लवकरच. स्टोरी आवडली